अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। बघताना बघा, उद्या 4 ऑगस्ट रविवार। आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की उद्या आहे आषाढी अमावस्या। मात्र या अमावस्येला आपण गटारी अमावस्या किंवा आपण दिव्यांची अमावस्या असं देखील म्हणतो। वर्षभरात ज्या 12 अमावस्या येतात त्यापैकी ही आषाढी अमावस्या अत्यंत महत्त्वाची आणि सर्वात प्रभावी मानली जाते। या अमावस्या तिथीला आपल्या आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी, आपल्या घरात बरकत आणण्यासाठी, लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, घराची भरभराट होण्यासाठी आणि आपल्या घरामध्ये असणारी जी नकारात्मकता आहे ही नकारात्मकता घराच्या बाहेर काढण्यासाठी या दिवशी केलेल्या उपायांना आणि सेवांना विशेष महत्त्व दिलं जातं। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच अमावस्या तिथीचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे, जो प्रत्येक महिलेला, प्रत्येक आईला आपल्या मुलांसाठी करायचा आहे। बघा, उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या मुलांवरून ही एक वस्तू जर तुम्ही उतरवली, हा एक उतारा जर तुम्ही उद्याच्या दिवशी आपल्या मुलांसाठी केला तर या उपायाने नक्कीच तुमच्या मुलांची भरभराट होईल। मुलांना प्रत्येक कामात यशाची प्राप्ती होईल। सतत त्यांच्या कामात जे अडथळे येत होते, जी विघ्न येत होती, ही कुठेतरी नष्ट होतील आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल। मुलं ऐकत नसतील, मुलं खूप चिडचिडपणा करत असतील, मुलांच्या पाठी आजारपण लागलेलं असेल किंवा तुमच्या मुलांना सतत कुणाची नजर लागत असेल, तर या सगळ्या समस्यातून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही फक्त हा एक उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करा। तुमची 1 मुलं असतील, 2 असतील, कुणाची 3, कुणाची 4 असतील, तर तुम्ही या सगळ्या मुलांसाठी हा एकत्रित उपाय करू शकता। कारण उद्याचा दिवस जो आहे तो मुलांची बाधा घालवण्यासाठी, मुलांवरून उतारे करण्यासाठी, उद्या मुलांवरून दीप उतरवण्यासाठी उद्याचा दिवस हा विशेष आहे। आता उद्या सायंकाळी 7 ते रात्री 12च्या आत कधीही तुम्ही ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो करू शकतात। यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना एका जागेवर किंवा एखाद्या स्वच्छ सुंदर ठिकाणी बसायला सांगायचं आहे। मुलांना स्वच्छ अंघोळ किंवा हातपाय धुवायला सांगायचे आहेत आणि त्यानंतर मुलांना त्या एका चौरंगावरती, पाटावरती किंवा बेडवरती जिथे ते बसलेले आहेत त्या ठिकाणी तुम्हाला त्यांना मांडी घालून व्यवस्थित बसायला सांगायचं आहे। यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये, तुमचा जो उजवा हात आहे, या उजव्या हातामध्ये हिरव्या रंगाचे मुठभर तुम्हाला हिरवे मूग घ्यायचे आहेत। तुमची कितीही मुलं असतील त्यांना रांगेत बसायला सांगा आणि हे हातात घेतलेले, उजव्या हातात घेतलेले जे मूठ आहेत ते मुलांवरून उतरवा। एका मुलावरून उतरवले की दुसऱ्या मुलावरून, दुसऱ्या मुलावरून उतरवले की तिसऱ्या मुलावरून, असं 21 ही एकच मूठ, एकाच मुठीत घेतलेले मूग तुम्ही सगळ्या मुलांवरून उतरवू शकता। लक्षात ठेवा, हा उपाय करत असताना तुम्हाला तुमचं जे मुख आहे, म्हणजे तुमचं जे तोंड आहे ते उत्तर दिशेला किंवा दक्षिण दिशेला असणं महत्त्वाचं आहे। म्हणून मुलांना त्या दिशेला बसायला सांगा जेणेकरून तुमचं तोंड, तुमचं मुख जे आहे ते उत्तर किंवा दक्षिण दिशेला येईल। आणि मुलांवरून अँटी क्लॉकवाईज 5 वेळा, बरोबर मोजून 5 वेळा मुलांवरून हे मुख तुम्हाला उतरवायचं आहे। त्यानंतर एक मोठं भांडं घ्यायचंय। शक्यतो भांडं जे घ्याल ते मातीचं घ्या। मातीचं नसेल तर तुम्ही स्टीलचं घेतलं, काचेचं घेतलं तरीही चालेल। त्यामध्ये हे घेतलेले मुठभर जे मूग आहे ते मूग तुम्हाला त्या भांड्यामध्ये घालायचे। मूग जेव्हा मुलांवरून उतरवाल त्यावेळेस तुम्हाला मुलांना आयुष्यमान भव, चिरवायू भव, त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यात तुला सुख मिळो, तुझ्या जीवनात तुला समाधान मिळो, तुझ्या आयुष्यात खूप आनंद येवो, तुझं सर्व दुःख नष्ट हो, असं तुम्हाला हे मूग उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर हे मूग तुम्हाला त्या भांड्यामध्ये घालायचे आहेत। यानंतर या भांड्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घालायचं आहे, ठीक आहे। थोडंसं आपल्या घरामध्ये असणारं शुद्ध जे पिण्यायोग्य पाणी असतं ते घालायचं आहे आणि रात्रभर हे मूग तुम्हाला भिजवत ठेवायचे। आज हा उतारा केलात की त्यानंतर रात्रभर हे मूग तुम्हाला, हिरवे मूग भिजतच घालायचे आहेत। उद्याच्या दिवशी, शनिवारच्या दिवशी हे जे मूग आहेत, भिजलेले जे मूग आहेत, हे भिजलेले मूग तुम्हाला त्या पाण्यातून, भांड्यातून काढायचे आहेत।
व्यवस्थित ते थोडे पिळून घ्या, म्हणजे त्यातलं पाणी निघून जाईल आणि ते एखाद्या कापडामध्ये किंवा एखाद्या केळीच्या पानावर कुठल्या तरी स्वच्छ गोष्टीमध्ये तुम्हाला ते मूग काढून घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला गुळाचा एक मोठा खडा ठेवायचा आहे। छोटे छोटे गुळाचे खडे घेतले तरीही चालतील, पण एक पाव किलो गुळ तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यायचा आहे आणि हे मूग आणि हे गुळ घेऊन कुठल्याही गोमातेच्या जवळ जायचं आहे। शहरातल्या लोकांना खूप गोशाळा झालेल्या आहेत, तुम्ही तिथे जाऊ शकतात। खेड्यातमध्ये एकतरी गाय असेल आपल्या, नाही तर शेजारच्या ठिकाणी कुठेतरी गाय असेल तर तुम्ही तिथे जा आणि तिथे जाऊन हे भिजवलेले मूग जे मुलांवरून उतरवलेले आपण आहेत, हे मूग आणि त्यासोबत घेतलेला गुळाचा खडा, ह्या दोनही गोष्टी तुम्हाला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत। समजा खूप प्रयत्न करूनही गोमाता नसेलच तर तुम्ही एखादं मोठं झाड असेल तर त्या झाडाखाली तुम्ही हे भिजवलेले मूग आणि गुळाचा खडा टाकला तरीही चालेल। फक्त त्या झाडाला मुलांच्या आयुष्यासाठी, मुलांच्या सुखासाठी, मुलांच्या आनंदासाठी, त्यांच्या भविष्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे। आणि गोमातेला खाऊ घालत असाल तर गोमातेला सांगायचे, माझ्या मुलांचं सर्व विघ्न संपू दे, अडचणी संपू दे, अडथळे संपू दे, प्रत्येक गोष्टीत त्यांना यशाची प्राप्ती होते, भरभरून त्यांची प्रगती होऊ दे, असं मनापासून गोमातेला सांगायचं आहे आणि मग तुम्हाला घरी निघून यायचं आहे। म्हणजे दुसऱ्या दिवशी या उपायाने बघा तुमच्या मुलांमध्ये भरभरून तुम्हाला प्रगती होताना दिसेल। मुलांमधील असणारे सर्व अडथळे दूर होतील, अडचणी निघून जातील, मुलांचा हट्टीपणा, किरकिरपणा कुठेतरी कमी होईल, कोणाची बाधा नजर लागली असेल तर ती नष्ट होईल आणि प्रत्येक क्षेत्रात तुमच्या मुलांची प्रगती होईल। अत्यंत साधा, अत्यंत सोपा उपाय आहे। उद्याचा हा खास उपाय आहे, प्रत्येक आईने मुलांसाठी करावायचा हा उपाय आहे। त्यामुळे प्रत्येकाने उद्याच्या दिवशी हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा। बघा उद्याची अमावस्या ही दीप अमावस्या असल्याने उद्याच्या दिवशी मुलांवरून दिव्यांचे उतारे कसे करायचे आहेत, मुलांवरून दीप कसे ओवाळायचे आहेत, याबद्दलची सविस्तर माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, कारण आता सांगितलं व्हिडिओ खूप मोठा होईल, त्यामुळे सविस्तर पुढच्या व्हिडिओमध्ये सगळंच सांगणार आहे। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण मी पुढचे व्हिडिओ जे बनवेल ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील।